हाय हॅलो नमस्कार जय एकवीरा सगळ्यांना। वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस गोगले। आज आम्ही घावणे आणि बटाट्याची भाजी केली होती, तर चला बघूया। इथे आपण बटाटे उकडून घेतलेत। हळद, हिंग, राई, जिरं, कढीपत्ता, लसूण आणि मिरची फोडणीसाठी घेतली। तेल इथे आपण कढईमध्ये टाकून घेऊयात। तेल तापल्यानंतर आधी आपल्याला राई टाकून घ्यायची। मग आपल्याला जिरा टाकायचे आणि लसूण टाकून घ्यायचे। लसूण थोडा लाल झाला की आपल्याला मिरची टाकून घ्यायची आणि आपल्याला कढीपत्ता टाकून छान असं मिक्स करून घ्यायचे। नंतर आपल्याला थोडंसं हळद आणि हिंग टाकून घ्यायचे आपल्या फोडणीमध्ये। मस्त असं मिक्स करून घ्यायचे। नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे। छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे फोडणीमध्ये आणि छान असं परतून घ्यायचे। पूर्ण आपलं बॅटर मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मस्त आपली भाजी तयार झाली आहे। आता आपण घावणे बघूयात। त्यासाठी आपल्याला तव्याला छान असं तेल लावून घ्यायचे आणि आपलं जे इडली आणि डोश्यासाठी आपण जे पीठ तयार करतो तसंच सेम प्रोसेस आहे, काहीच डिफरन्स नाहीये। असं पीठ आपलं पातळ करून तव्यावरती टाकून घ्यायचे। आपल्या डोशाच्या किंवा इडलीच्या पिठापासून आपण भरपूर असे पदार्थ बनवू शकतो, जसं की डोसा, घावना, उत्तप्पा। उत्तप्प्याची पण रेसिपी आहे आमच्या यूट्यूब चॅनलला, त्याची सुद्धा लिंक मी टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती सुद्धा तुम्ही बघा। इथे आम्ही भरपूर असे घावणे बनवून रेडी केलेत, बघू शकता तुम्ही। आणि सेम प्रोसेसमध्ये आपण मसाला डोसा सुद्धा बनवू शकतो, कारण आपली बटाट्याची भाजी रेडी आहे। तर बटाट्याची भाजी घावण्यावरती टाकून आपण छान असं रोल करून घ्यायचंय। हा मस्त झटपट मसाला डोसा तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बेस्ट रेसिपी आहे ही, एकदा नक्की करा। बघा सोप्या पद्धतीने आपला जो मसाला डोसा आहे तो पण रेडी झालाय खाण्यासाठी। 2 मिनिटाचा आपण तव्यावरती गरम होण्यासाठी ठेवूयात आणि झालेला आहे आपला डोसा सुद्धा। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत थँक्यू।